तर वाढत्या जागतिक तापमानामुळे भविष्यामध्ये नवीन रोगाच्या साथी उद्भवू शकतात असा इशारा एनआयव्हीचे शास्त्रज्ञ डॉक्टर नवीन कुमार यांनी दिली आहे। पुण्यामध्ये डॉक्टरांच्या एका खासगी कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलंय। सायबेरिया आणि मंगोलिया या देशातून भारतात स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांमार्फत हे विषाणू भारतामध्ये येऊ शकतात असंही डॉक्टर नवीन कुमार यांनी म्हटलंय। दरम्यान राज्याचे माजी साथरोग नियंत्रण प्रमुख डॉक्टर प्रदीप आवटे यांनीही याबाबत काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत। ज्या पद्धतीचे साथरोग आपण पाहतो आहोत त्याचं चित्र हे येणाऱ्या काळामध्ये अजून विपरीत होत जाईल असा तज्ञांचा इशारा आहे। कारण की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपण पाहतो आहोत की डासांची उत्पत्ती वाढते, कारण त्यांचं जीवनचक्र लवकर पूर्ण होतं। ज्या प्रदेशामध्ये आज ते वाढू शकत नाहीत कारण तिथलं तापमान कमी आहे म्हणून, पण तिथलंही तापमान वाढल्यामुळं अशा नव्या प्रदेशात त्यांचा प्रवेश होतो, शिरकाव होतो। त्यामुळं डासांमुळे पसरणारे डेंगी, चिकनगुनिया, मलेरिया सारखे आजार जे आहेत ते नव्या भागामध्ये पोहोचतात आणि त्याच वेळी ज्याला आपण म्हणतो की जलजन्य आजार त्यांच्यावरही परिणाम होतो आहे। कारण की जलजन्य आजारासाठी म्हणजे कॉलरा किंवा टायफॉइड यासारखे जे आजार आहेत त्यांचे जे जंतू आहेत त्यामुळं जेव्हा तापमान वाढतं तेव्हा त्यांच्याही वाढीच्या प्रक्रियेला हातभार लागतो आणि त्यामुळं अनेक नवीन भागामध्ये हे आजार देखील आपण पसरताना पाहतो। दुसरी गोष्ट अशी आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे जी भीती आहे आपल्याला की ध्रुवीय प्रदेशामध्ये जे गोठलेलं बर्फ आहे ज्याला आपण ग्लेशियर म्हणतो किंवा तिथली काही माती देखील अशी कायमस्वरूपी गोठलेल्या परिस्थितीत आहे, तर या ठिकाणी खूप मोठे अतिप्राचीन असे सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये असणार आहेत।